अम, स्वयंपाक झाला का? काय भाजी बनवायची. भाजी काय भाजी केली आज? सोयाबीनची भाजी बनवायची सुकी दाखव. बनवायचे. त्याला हे करून घेतलं, काय केलं? शिजवून घेतलं. दाखव ना मग. हे घे, हे बघ. ह्याच्यातलं पाणी काढायचं. ही सोयाबीनची भाजी अशी असती. भाजी करायची आहे, शिजवून घेतली. पाणी काढायचं ह्याच्यातलं. गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचे त्याला. आमच्या सासूबाईंनी शिकवलं. मला कामाला जायला उशीर होईल. 5 मिनिटात. 5 मिनिटात येतं तुला? 5 मिनिटात तू कांदा कापायला लावशील. आता ते छोटे छोटे कांदे आहेत तर स्वयंपाक कधी झाला असता. आणि चपात्या अशा ठेवल्या आहे कडक होऊन जाते ती. आणि ते जरा गरम होते ना म्हणून मग काल आमच्या नवरदेवाचा बड्डे होता. पण काय करणार, परिस्थिती आहे ना की आम्ही केकच नाही आणला. जसं तुम्ही बड्डे बनवला माझा. काय पुढच्या वर्षी नक्की करू आपण. पुढच्या वर्षी कधी यायचं तर पुढच्या वर्षी. तर मित्रांनो, काल माझा बड्डे होता. कोणीच केक वगैरे आणलेला नाही. नुसतं मम्मीने मला बासुंदी बासुंदी घरात केली आणि पुरी केली ती. पुरी खाल्लेली. बस एवढंच झालं. केक वगैरे काहीच नाही आणला. तर आणि काल मी नेमकं सुट्टीवर पण होतो. पण आज जायचे ड्युटीला, कारण जास्त दिवस नाही ना घरी राहू शकत. आणि आपली लाईव्ह पण बंद झालेली, तर 16 सप्टेंबरपर्यंत चालू होऊन जाईल. तर थोडा सपोर्ट करा व्हिडिओला. आमचं असं रायवणचा मूड नसतो. लाईव्ह चालू नाही ना, तर त्यांचा मूडच नसतो. काय व्हिडिओ वगैरे बनवायचं, काय कधी चालू होणार कधी नाही काय माहित. आमची काय अशी चूक झाली की बंद करून टाकलं. त्या दिवशी फक्त मी नव्हते आणि त्यांनी फक्त 10 मिनिटं आंघोळीला गेले, तेवढ्यात ते लाईव्ह बंद करून टाकले. माझी मुलगी होते बोलायला, श्रावणी. अपील केलंय मी. आमची चूक नव्हतीच, खरंच आमची चूक नव्हती. अशी मुलगीला आम्ही एकटं ठेवतच नाही आणि तिला म्हणजे बोलायला देतच नाही ॲक्च्युली. पण त्या दिवशी मी पण नव्हते ना आणि लाईव्हवर सगळे आले होते. त्याच्यामुळे ते बोलले की श्रावणी जरा तू बोल, आणि सगळे आपलेच म्हणजे ओळखीचे आहेत ना, म्हणून ती बोलायला लागली. तेवढ्यात लाईव्ह बंदच करून टाकली. असं करू नका, परत जरी चालू केलं तर. आम्ही अशा चुकी करणार. अरे बाबा, ते लाईव्ह त्यांनी थोडी ना बंद केली, यूट्यूबने बंद केली ना. मग ते यूट्यूबवाल्यासनीच बोलते हात जोडून की आम्ही यूट्यूबवाले व्हिडिओ बघत नसतं. व्हिडिओ आपले ऑडियन्स बघणारे. ऑडियन्सला बी सांगते की तुम्ही प्लीज त्यासनी सांगा त्याने कसं सांगतील ते. की आमचा लाईव्ह चालू करा. आम्हाला खूप कसं तरी वाटतं. मित्रांनो, ही पूनमला यूट्यूबच्या बारेत जास्त माहीत नाही आहे. म्हणून ती काही नाही बोलतीये. काय माहिती ती बोलत असते, बघत असते तेव्हा तर व्हिडिओ आपला पुढे पुढे पाठवत असते. हा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करू शकता मित्रांनो तुम्ही तुमच्या मित्रांना वगैरे. आमचं व्हिडिओ आम्ही एवढे छान छान व्हिडिओ बनवतो. आपण
अर्धा अर्धेच बघतात, नाही तर बघत पण नाही. आणि दुसऱ्यांचे आम्ही व्हिडिओ बघतो ना, तर आज चांगले पण नसतात व्हिडिओ, तरी ते व्हिडिओ एवढे व्हायरल होतात. आणि आम्ही एवढे छान छान व्हिडिओ मनापासून बनवतो, तर आमचे व्हिडिओ व्हायरल होत नाही. म्हणजे इच्छा नाही होत नाही ना असं व्हिडिओ बनवायची. तर यावेळेस नक्कीच व्हिडिओ शेअर करत चला मित्रांनो, कारण आपला वॉच टाईम खूपच कमी झालेला आहे. पटकन लवकरात लवकर वॉच टाईम कंप्लीट करून द्या. आता पूनम लागली स्वयंपाकाला, पोळे झाले. कारण आता 3 वाजता मला ड्युटीला पण जायचं आहे. आमचा नाश्ता वगैरे झाला, कारण मला पण बरं नाही म्हणून मी पण हळूहळू करते. श्रावणी कपडे धुते. श्रावणी बोलले की मम्मी मी कपडे धुवून टाकते, तू धुवू नकोस, तुला बरं वाटत नाही ना, तू स्वयंपाक कर, मी कपडे धुवून येते. तिची आज सकाळची शाळा होते ना, तर आली होती 11:30ला. आणि मित्रांनो, मी व्हिडिओ वगैरे काहीच एडिटिंग करत नाही सध्याला, कारण व्हिडिओ एडिटिंग करायचं कारण असं आहे की लाईव्ह बंद झालेली आहे आणि काही करता पण येणार नाही आहे. आणि आपल्याला म्हणजे 16 सप्टेंबर म्हणजे पुढच्या महिन्याची 16 तारीखपर्यंत आपल्याला लाईव्हसाठी थांबायचं आहे. तर लवकरच पुन्हा भेटूया आणि तुमच्यासोबत गप्प करणार आम्ही, ठीक आहे. फक्त सपोर्ट राहू द्या मित्रांनो, कारण हा व्हिडिओ बनायचा तात्पर्य फक्त एवढाच की जास्तीत जास्त शेअर करा. लोकांचा एक व्हिडिओमध्ये वॉच टाईम कंप्लीट होऊन जातो, पण माझा नाही झालेला. तर एक व्हिडिओ असा शेअर करा की वॉच टाईम कंप्लीट झालाच पाहिजे. कर लवकर, पटापट आवर. छोटे छोटे कांदे आहेत ना. सोयाबीन मधलं पाणी काढलं का नाही? काढायचं तर काढून घेते. ते काय शिजले आणि ते फोडणी दिले, झालं. आता डब्याची तयारी चालू आहे मित्रांनो, कारण मला आता ड्युटीला जायचं आहे. काल गेलो नव्हतो, माझा बड्डे होता म्हणून, पण बड्डे साजरा नाही केलेला. बड्डे पण होता आणि आमचं काल दिवसभर आमचा ते बड्डे सोडून आम्ही सगळे आजारीच होतो. मला ताप, सर्दी, खोकला आणि मुलीचं पोट पण दुखत होतं. त्याच्यामुळे आमचा दिवस काल सगळा झोपण्यात आणि खाण्यात असंच गेला. जास्त करून झोपण्यामध्येच गेला. मी तर झोपूनच होते दिवसभर, कारण मला तापच खूप होता. आज पण बरं वाटत नाही, पण थोड्या गोळ्या घेतलेत ना, मग जरा थोडं बरं वाटतं. तर मित्रांनो, काल आम्ही दवाखान्यात गेलो होतो, तर पूनमसाठी हे खोकल्याचं औषध आणलेलं आणि माझ्यासाठी पण मी हे क्रीम वगैरे गोळ्या आणलेल्या आहे. तुम्हाला दाखवतो मी, हे बघू शकता, एवढ्या गोळ्या औषधी आणलेल्या. काल सगळ्यांचं म्हणजे दुखतच होतं, असं काही ना काही दुखतच होतं. गोळ्या खाली पडलेल्या. तर असा आजचा ब्लॉग बनवतोय मी. आवडला तर नक्की शेअर करा आणि लाईक करा व्हिडिओला. पुन्हा आता सोयाबीनचं पाणी काढून शिजवणार आहे, म्हणजे भाजी तयार करणार आहे, कारण डबाची तयारी करायला लागली ती पण. मला पण उशीर होतोय, अजून आंघोळ बाकी माझी. आंघोळ करून मग मी लवकरच ड्युटीला निघतो.
आणि मित्रांनो तुम्ही कमेंट करत चला, म्हणजे आमची काही चूक होत असेल तर आम्ही ती रिपेअर करत जाऊ, म्हणजे सुधारत जाऊ. तर कमेंट नक्की करत चला. आता आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो, कारण मी जास्त लांब व्हिडिओ नाही बनवत, छोटे छोटेच व्हिडिओ बनवतो. कारण टॉपिक जसं भेटलं ना तशा पद्धतीने मी व्हिडिओ बनवत राहील. आपल्या मराठी भाषेतच राहील. तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर नक्कीच करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.